पुढचा जो टॉपिक आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. गेन म्हणजे काय? ॲक्सेप्ट करणे. गेन म्हणजे काय? ॲक्सेप्ट करणे म्हणजे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणे. ॲडिशन ऑफ ॲन इलेक्ट्रॉन टू न्यूट्रल ॲटम रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ ॲन ॲनायन. जर एखादा न्यूट्रल ॲटम असेल त्याने जर इलेक्ट्रॉन काय केला? ॲक्सेप्ट केला म्हणजे गेन केला, तर तो जो न्यूट्रल ॲटम आहे त्याच्यावर कुठला चार्ज येतो? निगेटिव्ह चार्ज. वन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला तर वन निगेटिव्ह चार्ज येईल म्हणजे तो ॲनायन फॉर्म झाला. निगेटिव्ह चार्ज असतो त्या पेसेसला आपण काय म्हणतो? ॲनायन असं म्हणतो. द एन्थाल्पी चेंज that take place when an electron is added to isolated gas atom in its ground state is called as electron gain enthalpy. म्हणजे ज्यावेळेस एखादा आयसोलेट गॅसेस ॲटम आहे ग्राउंड स्टेटला, त्याच्यात जेव्हा इलेक्ट्रॉन ॲड होतो त्यावेळेस एन्थाल्पी म्हणजे एन्थाल्पी काय होते? चेंज होते. त्याला आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणतो. गेन का म्हणतो? कारण इलेक्ट्रॉन त्या आयसोलेटेड गॅसेस ॲटममध्ये ॲड होतो आहे आणि तो ॲनायन फॉर्म झाला म्हणून त्याची एन्थाल्पी चेंज झाली. त्याला आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असं म्हटलं जातं. ती रिप्रेझेंट केली जाते अशा पद्धतीने. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी एच असं रिप्रेझेंट केली जातं. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज द क्वांटिटेटिव्ह मेजर of the ease with which an atom adds an electron forming anion and is expressed in unit of kilojoule per mole. जी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही क्वांटिटेटिव्हली मेजर केली जाते. ओके, याच्यात काय असतो? ॲटममध्ये इलेक्ट्रॉन काय होतो? ॲड होतो आणि काय फॉर्म होतो? ॲनायन फॉर्म होतो. आणि त्याचं जे युनिट आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचं ते किलोजूल पर मोल असं आपण एक्सप्रेस करतो. इथं आता आपल्याला रिप्रेझेंट केलेलं आहे बघा. एक गॅसेस ॲटम आहे न्यूट्रल, इलेक्ट्रॉन ॲड झाला, ॲनायन फॉर्म झाला आणि त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मे बी पॉझिटिव्ह पण असू शकते किंवा निगेटिव्ह पण असू शकते, डिपेंडिंग अपॉन वेदर प्रोसेस ऑफ ॲडिंग इलेक्ट्रॉन इज एंडोथर्मिक और एक्झोथर्मिक. आता हे डिपेंड कशावर करेल की जो इलेक्ट्रॉन ॲड होणार आहे त्या गॅसेस ॲटममध्ये तर तिची प्रोसेस आहे एंडोथर्मिक आहे किंवा एक्झोथर्मिक आहे, त्याच्याने ते इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी एक तर पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते. एलिमेंट ऑफ ग्रुप 17 हॅव व्हेरी हाय निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. जे 17 ग्रुप एलिमेंट आहे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन त्यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय आहे? निगेटिव्ह आहे. काय आहे? निगेटिव्ह आहे. बिकॉज ऑफ द अटेन स्टेबल नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑन ॲडिशन ऑफ वन इलेक्ट्रॉन. आता हे निगेटिव्ह काय आहे? कारण वन इलेक्ट्रॉन ॲड झाल्यानंतर हे जे एलिमेंट आहे तर हे ॲनायन फॉर्म होतं आणि ॲनायन फॉर्म झाल्यानंतर यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं? नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं? फॉर्म होतं. नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं? नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्यांचं अटेन होतं म्हणून यांची जी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ती काय आहे? निगेटिव्ह आहे. एलिमेंट ऑफ ग्रुप 18. ग्रुप 18 म्हणजे काय? नोबेल गॅसेस आहे. ओके, की ज्यांचं ऑलरेडी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते कसं आहे? एक नोबेल गॅस म्हणजे ऑक्टेट कंप्लीट आहे. On the other hand, exhibit high positive value for electron gain enthalpy. तर हे जे 18 ग्रुप एलिमेंट असतात यांची जी एन्थाल्पी आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ती कशी आहे? पॉझिटिव्ह आहे. कशी आहे? व्हेरी हाय. पॉझिटिव्ह आहे पण कशी आहे? हाय पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, कारण ऑलरेडी त्यांचं ऑक्टेट काय आहे? कंप्लीट आहे. सिन्स ॲडेड इलेक्ट्रॉन हॅज टू एंटर द नेक्स्ट हायर शेल with larger principal quantum number, this is very unstable electronic configuration due to very low effective nuclear charge and high shielding from the core electron. आता एखादा इलेक्ट्रॉन जेव्हा ॲड होताना तो जो इलेक्ट्रॉन ॲड होणार आहे जर नेक्स्ट हायर शेलमध्ये ॲड होणार असेल म्हणजे लार्जर प्रिन्सिपल क्वांटम नंबरमध्ये जर ॲड होत असेल किंवा नेक्स्ट हायर शेलमध्ये ॲड होत असेल तर त्यावेळेस जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं ते कसं असतं? अनस्टेबल असतं. कारण त्यावेळेस जो इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज आहे तो कसा आहे? लो आहे आणि हाय शिल्डिंग फ्रॉम द कोर इलेक्ट्रॉन. आणि शिल्डिंग कशी असते? हाय होते. द अल्कली मेटल हॅव व्हेरी लो निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी व्हॅल्यू. म्हणजे अल्कली मेटल आहे यांची जी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ती कशी आहे? व्हेरी लो आहे.
in general, electron gain enthalpy are large negative for element of upper right of the periodic table. Periodic table मध्ये जी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जास्त निगेटिव्ह ज्या एलिमेंटची ते कुठे आहेत, अप्पर राईट ऑफ द पिरियडिक टेबल, म्हणजे राईट साईडला जे अप्परचे एलिमेंट आहेत. ओके, तर त्यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी निगेटिव्हची व्हॅल्यू खूप जास्त आहे. एक्सक्लुडिंग द ग्रुप ऑफ 18 नोबेल गॅसेस. नोबेल गॅसेस आपण त्याला एक्सक्लुडिंग, ते त्याच्यात येणार नाहीत. त्यांची जी एन्थॅल्पी आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, ती काही निगेटिव्ह नसते. ओके, द ट्रेंड फॉर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी व्हॅल्यू ऑफ द एलिमेंट इन पिरियडिक टेबल आर लेस रेग्युलर दॅन द आयोनायझेशन एन्थॅल्पी. आता इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीचा जो ट्रेंड आहे पिरियडिक टेबलमध्ये, हा रेग्युलर नाही. आयोनायझेशन एन्थॅल्पीसारखा तो रेग्युलर नाही, तर हा लेस रेग्युलर आहे, म्हणजे इरेग्युलर म्हणा तुम्ही. अँड overall trend is reveals that electron gain enthalpy become more negative with increase of atomic number along the period up to the second last element. तर आपल्याला ओव्हरऑल ट्रेंड असा लक्षात येईल इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीचा, तर ती जसा ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होणार आहे पिरियडमध्ये लेफ्टकडनं राईटकडे. ओके, तर त्यावेळेस सेकंड लास्ट एलिमेंटपर्यंत, म्हणजे 18 ग्रुप आपण सोडून देऊ, 17 ग्रुपपर्यंत लेफ्टकडनं राईटकडे पिरियडमध्ये जसं ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत जाईल, तसं जी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आहे ती काय होते, मोर निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू ही वाढत जाते. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची निगेटिव्ह व्हॅल्यू वाढत जाते, एक्सक्लुडिंग 18 ग्रुप. जो शेवटचा नोबेल गॅसचा ग्रुप आहे तो सोडून द्यायचा. आता याच्यामागे काय रिझन ते बघू. बिकॉज द इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज इन्क्रीज अक्रॉस अ पिरियड. पिरियडमध्ये लेफ्टकडनं राईटकडे काय होतं, जो इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज असतो तो इन्क्रीज होतो, वाढत जातो. कारण जो शिल्डिंग इफेक्ट आहे तो कसा आहे, तिथं कॉन्स्टंट आहे, म्हणून इफेक्ट आणि ॲक्च्युअल न्यूक्लियर चार्ज वाढत जातो. म्हणून इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज काय होतं, लेफ्टकडे राईटकडे जाताना पिरियडमध्ये वाढत जातो. इट इज इझियर टू ॲड अन इलेक्ट्रॉन टू स्मॉलर ॲटम. जर स्मॉलर ॲटम असेल तर इलेक्ट्रॉन ॲड करणं काय होतं, इझी होतं. डाऊन द ग्रुप, टॉपकडनं बॉटमकडे येताना ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉन हॅज टू बी ॲडेड टू फार्दर शेल अँड इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी दस बिकम लेस निगेटिव्ह. म्हणून जो इलेक्ट्रॉन ॲड होणार आहे शेलमध्ये, तर तो लांबच्या शेलमध्ये होणार आहे, म्हणून ती जी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी असते ती काय असते, बिकम लेस निगेटिव्ह असते. जी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी असणार आहे ती कशी असते, लेस निगेटिव्ह असते. आयडेंटिफाय द एलिमेंट with more negative value of electron gain enthalpy from the following pair. justify. आपल्याला काही जोड्या दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की जी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कोणाची मोर निगेटिव्ह आहे, आणि आपल्याला त्या आन्सरला आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. पहिलं दिलं आहे क्लोरीन अँड ब्रोमिन, दुसरं दिलं आहे फ्लोरीन आणि ऑक्सिजन. आता पहिलं पाहू. क्लोरीन अँड ब्रोमिन बिलॉंग टू द सेम ग्रुप ऑफ हॅलोजन विथ द ब्रोमिन हॅव्हिंग हायर ॲटॉमिक नंबर दॅन क्लोरीन. आपण जर बघितलं तर आधी क्लोरीन येतो, नंतर कोण येतो ग्रुपमध्ये, ब्रोमिन येतो. ओके, तर आपण जर बघितलं ॲटॉमिक नंबर कोणाचा जास्त आहे, ब्रोमिनचा जास्त आहे. ॲज ॲटॉमिक नंबर इन्क्रीज डाऊन द ग्रुप इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज डिक्रीज. ॲटॉमिक नंबर जर वाढला ग्रुपमध्ये तर इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज काय होतो, कमी होतो. द इन्क्रीज शिल्डिंग इफेक्ट कोर ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी नोटीस. तर इथे काय होतं, जो शिल्डिंग इफेक्ट आहे, स्क्रीनिंग इफेक्ट आहे, तो ग्रुपमध्ये काय होतो, वाढत जातो. द इलेक्ट्रॉन हॅज टू बी ॲडेड अ फर्दर शेल विच इज रिलीज लेस एनर्जी. म्हणून जो इलेक्ट्रॉन ॲड होणार आहे तर तो एका लांबच्या शेलमध्ये ॲड होणार आहे, म्हणून जी एनर्जी असेल रिलीज होणार आहे ती कशी असते, कमी असते, लेस एनर्जी रिलीज होते. अँड दस इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी बिकम लेस निगेटिव्ह. म्हणून क्लोरीन आणि ब्रोमिनमध्ये जो ब्रोमिनमधली जी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी असेल ती लेस निगेटिव्ह असेल, ती कशी असणार आहे, लेस निगेटिव्ह असेल डाऊन द ग्रुपला. देअरफॉर मग क्लोरीनला काय असेल, कम्पेरेटिव्ह मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ते काय असणार आहे, क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह गेन एन्थॅल्पी त्याची असेल ब्रोमिनपेक्षा. तर दुसरं जे दिलं होतं आपल्याला सर, त्याच्यात फ्लोरीन अँड ऑक्सिजन बिलॉंगिंग टू द सेम पिरियड
ऑक्सिजन 8 नंबरला आहे, फ्लोरीन 9 नंबरला, सेम पिरियडमध्ये. ओके, लेफ्टकडनं राईटकडे. विथ फ्लोरीन हॅव हायर ॲटॉमिक नंबर दॅन ऑक्सिजन. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर कसा आहे, जास्त आहे ऑक्सिजनपेक्षा. ॲज ॲटॉमिक नंबर इन्क्रीज ॲक्रॉस पिरियड. ॲटॉमिक नंबर काय होतं आहे, इन्क्रीज होतं आहे ॲक्रॉस पिरियडमध्ये. ॲटॉमिक रेडियस मात्र डिक्रीज होते, साईज मात्र लहान होते. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज इन्क्रीज होते. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज काय होतं, लेफ्टकडनं राईटकडे इन्क्रीज होतं. इलेक्ट्रॉन कॅन बी ॲडेड मोर इझिली. म्हणून इलेक्ट्रॉन काय होतं, इझिली काय होणार आहे, ॲड होणार आहे. देअरफॉर मोर एनर्जी इज रिलीज विथ अ गेन ऑफ एन इलेक्ट्रॉन ॲज वी मूव्ह टू द राईट इन अ पिरियड. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल, जर इलेक्ट्रॉन जो गेन होणार आहे लेफ्टकडनं राईटकडे, तर त्याला मोर एनर्जी तो काय करेल, रिलीज करेल. देअरफॉर एफ हॅज मोर निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन इन. म्हणून फ्लोरीनची जी कारण तो काय करणार आहे, एक इझिली काय करणार आहे, इलेक्ट्रॉनला ॲड करेल, पण मोर एनर्जी तो काय करेल, बाहेर टाकेल. म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी त्याची काय झाली, मोर निगेटिव्ह झाली. काय झाली, मोर निगेटिव्ह झाली. कारण याची साईज कशी आहे, स्मॉल साईज आहे, आणि याची साईज कशी आहे, थोडी लार्ज आहे, जर आपण दोघांमध्ये कम्पेअर केलं तर. पुढचा जो टॉपिक आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. व्हेन टू ॲटम ऑफ अ डिफरंट एलिमेंट फॉर्म अ कोव्हॅलंट बॉन्ड. ज्यावेळेस दोन डिफरंट एलिमेंट्सचे ॲटम असतील, त्यांच्यामध्ये जेव्हा कोव्हॅलंट बॉन्ड होतो, जो शेअरिंगमुळे होतो, त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. तर इलेक्ट्रॉन पेअर इज शेअर्ड अनइक्वली. मात्र त्यांच्यामध्ये जी इलेक्ट्रॉन पेअर शेअर झालेली, ती कशी झाली, अनइक्वली शेअर झाली. म्हणजे एक सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आहे, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, हे आपण मान्य करतो, परंतु तो इलेक्ट्रॉन्सची जी शेअरिंग पाहिजे ती मधोमध पाहिजे, पण ती मधोमध असणार नाही. ओके, तर त्याला आपण काय म्हणतोय, अनइक्वली शेअर आहे. कसं आहे, अनइक्वली. द ॲबिलिटी ऑफ कोव्हॅलंट बॉन्डेड ॲटम टू अट्रॅक्ट शेअर इलेक्ट्रॉन टुवर्ड इटसेल्फ इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. तर कोव्हॅलंट बॉन्डेड, एखादा कोव्हॅलंट बॉन्डेड ॲटम असेल, एखाद्या ॲटममध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असेल, तर जे शेअर इलेक्ट्रॉन आहेत ते काय करतो, तो त्याच्याकडे ॲबिलिटी की तो स्वतःकडे अट्रॅक्ट करतो त्यांना, इटसेल्फ स्वतःकडे. त्याला काय म्हणायचं, अशा ॲटमला काय म्हणायचं आपण, इलेक्ट्रोनेगेटिव्हली ॲटम असं म्हणायचं. इट इज नॉट ॲन एक्सपेरिमेंटली मेजरेबल क्वांटिटी. ही काही एक्सपेरिमेंटली मेजरेबल क्वांटिटी नाही. अ नंबर ऑफ न्यूमेरिकल स्केल ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वे आर डेव्हलप बाय मेनी सायंटिस्ट. तर जे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचे अनेक न्यूमेरिकल स्केल वेगवेगळ्या सायंटिस्टने डेव्हलप केले. पॉलिंग स्केल ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्ह इज वन यूज मोस्ट वाईडली. परंतु त्याच्यात जे पॉलिंग स्केल आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हसाठी, ते मोठ्या प्रमाणात, पॉलिंग स्केल म्हणजे एक सायंटिस्ट आहे, त्यांनी ते इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा स्केल डिटरमाइन केलेलं आहे, ते मोस्टली यूज केलं जातं. लायनस पॉलिंग असाइन 1922 arbitrarily value of 4 for a fluorine which is expected to have highest value of electronegativity. तर लायनस पॉलिंग यांनी फ्लोरीनची जी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे ती 4 ही हायेस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असं रिप्रेझेंट केलेलं आहे, असं सांगितलं आहे. टेबल 7.5 शो व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असाइन टू सम अदर एलिमेंट. 7.5 जो टेबल आहे त्याच्यामध्ये बाकीचे जे एलिमेंट्स आहेत त्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सुद्धा दिलेली आहे, आपण ती पाहू. तर याच्यात बघा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी दाखवली. पिरियड फर्स्ट, सेकंड, थर्ड, 4, 5, 6. ग्रुप फर्स्ट, सेकंड, नंतर 13, 14, 15, 16, 17. जर आपण बघितलं हायड्रोजनची किती 2.1 आहे, लिथियम किती 1.0 आहे, सोडियम किती 0.9, पोटॅशियम 0.8, रुबिडियम 0.8, कॅल्शियम 0.7. पिरियडमध्ये जर आपण लेफ्टकडनं राईटकडे गेलो 1.5, 2, 2.5, 3, 3.5, 4. थर्ड पिरियडमध्ये बघा मॅग्नेशियम 1.2, ॲल्युमिनियम 1.5, सिलिकॉन 1.8, फॉस्फरस 2.1, सल्फर 2.5, क्लोरीन 3.0. इथे जर बघितलं 17 ग्रुपमध्ये टॉपकडनं जर बॉटमकडे आला तर बघा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते, कमी होते. फ्लोरीनची काय सगळ्यात जास्त. अशा पद्धतीने त्यांनी रिप्रेझेंट केलेली आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी रिप्रेझेंट अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्ट बाय न्यूक्लियस ऑन अ शेअर इलेक्ट्रॉन. आता जी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असते, तर एक काय असतो, एक अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे जो न्यूक्लियसवर एक्झर्ट झालेला आहे. जे शेअर्ड इलेक्ट्रॉन केलेले जे ॲटमने त्यांच्या न्यूक्लियसवर जो एक्झर्ट झालेला आहे. इलेक्ट्रॉन शेअरिंग बिटवीन कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम टेक प्लेस युजिंग द बॅलन्स इलेक्ट्रॉन. आता जे इलेक्ट्रॉन शेअर्ड झालेले आहेत आणि
कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झालेला आहे, तर त्याच्यासाठी जे इलेक्ट्रॉन यूज झाले होते ते ॲटमचे कुठले इलेक्ट्रॉन यूज झाले होते, व्हॅलन्स इलेक्ट्रॉनमधलीच शेअरिंग झालेली असते. द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिपेंड अपॉन द इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज एक्सपिरियन्स बाय. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिपेंडंट असणारे कोणावर, जो इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज असणारे एक्सपिरियन्स बाय इन्व्हॉल्व इन फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे जो इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व झालेला आहे कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होताना, ओके, तर त्याच्यावर जो इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज आहे त्याच्यावरती डिपेंडंट असणार आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इंक्रीजेस ॲज मूव अक्रॉस अ पिरियडमध्ये आपण लेफ्टकडनं राईटकडे जाताना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते, इन्क्रीज होत जाते. काय होत जाते, इन्क्रीजेस होत जाते. दिस इज बिकॉज इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज इन्क्रीजेस. कारण इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज काय होतोय, इन्क्रीज होतोय स्टेडीली अक्रॉस द पिरियड. म्हणजे पिरियडमध्ये जो इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्जसुद्धा काय होतोय, इन्क्रीज होत आहे. आणि म्हणून इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीसुद्धा काय होते, इन्क्रीज होते लेफ्टकडनं राईटकडे. द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीजेस डाऊन द ग्रुपमध्ये काय होतं, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते, डिक्रीज होते. द साईज ऑफ व्हॅलन्स शेल गोस ऑन इन्क्रीजिंग. परंतु जी व्हॅलन्स शेल आहे त्याची साईज किंवा एलिमेंटची साईज ग्रुपमध्ये काय होते, वाढते टॉपकडनं बॉटमकडे येताना. द शिल्डिंग इफेक्ट कोर इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग. परंतु जो शिल्डिंग इफेक्ट आहे तो वाढत चाललेला आहे. इन टर्म इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज डिक्रीज. परंतु जो झेड इफेक्टिव्ह आहे तो काय होतो, डिक्रीज होतो. तो काय होतो, डिक्रीज होते. ओके. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी प्रेडिक्ट द नेचर ऑफ द बॉन्ड. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीने आपण काय करू शकतो, तर जो बॉन्ड फॉर्म झाला आहे त्याचं नेचर प्रेडिक्ट करू शकतो. हाऊ स्ट्रॉंग इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन टू होल्ड टू ॲटम टुगेदर. तर दोन ॲटममध्ये जो बॉन्ड आहे तो किती, त्याच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती स्ट्रॉंग आहे हे आपण सांगू शकतो. तर आपण अशा पद्धतीने बघितलं की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पिरियडमध्ये काय होतं, झेड इफेक्टिव्ह काय होतो, म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढतो, म्हणून इलेक्ट्रोनेगेटिव्ह चार्ज पण काय होतं, इन्क्रीज होतं. दोघं काय होतं, इन्क्रीज होतं. ग्रुपमध्ये काय होतं, टॉपकडनं बॉटमकडे झेड इफेक्टिव्ह पण काय होतो, डिक्रीज होतो, म्हणून इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पण काय होते, डिक्रीज होते, असं आपण बघितलं.